हॅलो फ्रेंड्स, आज आपण क्लास 9th चॅप्टर बघणार आहोत. तर खूप जणांना बेसिक माहीत नसतं, तर यात आपण बेसिकपासून सुरुवात करून पुढचं सर्व चॅप्टर घेऊ आणि एकदम सोप्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करू की तुम्हाला हे समजेल. नाहीतर काय होते, मी इकडे शिकवेल आणि तुमच्या डोक्यात ते काहीच जाणार नाही, असं व्हायला नको. तर एकदम बेसिकपासून पाहू आपण, ठीक आहे. तर बघा, चॅप्टरचं नाव आहे लॉज ऑफ द मोशन. मग मोशन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. कोणी सांगू शकेल का? माहीत असेल तर कमेंटमध्ये लिहा, ठीक आहे. तसं जर आपण बघू, जर मोशन पाहायला गेलं तर एखादा मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. डेफिनेशन पाहायची. इफ द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ इट्स सराउंडिंग देन इट इज सेड टू बी इन मोशन. ऑब्जेक्ट म्हणजे एखादा वस्तू आहे, कोणतीही वस्तू जर त्याच्या आजूबाजूपासून ती दूर जात असेल, त्याची पोझिशन चेंज करत असेल, ठीक आहे, तर आपण काय म्हणू, ती मोशनमध्ये आहे. आता ही झाली डेफिनेशन. एक्झाम्पलमुळे तुम्हाला ते समजेल आणि क्लिअर होईल. बघा, जे आहे त्याच्यासमोर मी बरोबरची टिक करेल. तुम्ही सांगा, फ्लाइंग बर्ड हा मोशनमध्ये असतो का? एक उडणारा पक्षी आहे, तो एकाच ठिकाणी उडेल का? तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाईल. तर हो, हा मोशनमध्ये आहे. सेकंड बघा, स्टेशनरी ट्रेन. स्टेशनरी म्हणजे काय? तर थांबलेली आहे ती. मग आता थांबलेली ट्रेन आहे, ती मूव्ह करत आहे का? तर नाही. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाईल का? नाही. मग ही मोशनमध्ये आहे का? नो. ओके. तर फ्लाइंग लिफ इन द एअर. लिफ म्हणजे मग पान. मग आता उडणारं पान ते एकाच ठिकाणी उडेल का? नाही. उडणारं पान इथं असेल, थोड्या वेळाने इथं जाईल, म्हणजे ते मोशनमध्ये आहे. मग याला बरोबरची टिक येईल. स्टोन ऑन हिल. आता एखादी टेकडी आहे, पर्वत आहे, त्याच्यावरचा दगड आहे, तो मोशनमध्ये असेल का? तर बिलकुल नाही. ओके. त्यानंतर पहा, ग्रेझिंग काऊ. ओके. काऊ म्हणजे गाय. मग एक चरणारी गाय आहे, ती एकाच ठिकाणी तिचं गवत खाणार का? तर नाही. ती पहिले एका ठिकाणी असेल, मग पुढे जाईल, मग पुढे जाईल, ठीक आहे. तर ती सुद्धा काहीतरी मोशनमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. वॉकिंग मॅन, चालणारा माणूस, हो, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाईल. मूव्हिंग फॅन, मूव्ह करेल का? हो. तर त्याचे जे पानं आहेत, पंख्याचे पाते जे असतात, ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातील. मग हा सुद्धा मोशनमध्ये आहे. टिकिंग क्लॉक, घड्याळ एका ठिकाणीच थांबलेली असते का ती? असं जर झालं तर आपण काय करतो, पहिले तिचं सेल बदलवून टाकतो. तर ठीक आहे, टिकिंग म्हणजे सुरू असणारी, फिरणारी, तर ही सुद्धा मोशनमध्ये आहे. तर आता मोशन म्हणजे काय तुम्हाला समजलं असेलच, ठीक आहे. तर याच्या पुढचा कन्सेप्ट पाहू आपण, डिस्टन्स म्हणजे काय. ओके, हे लिहून घ्या, एक वही बनवा व्यवस्थित. तर पुढे आता बघा, आता आपल्याला मोशन समजलं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तिची मूवमेंट होणे ऑब्जेक्टची, ठीक आहे. तर आता डिस्टन्स म्हणजे काय? तर डिस्टन्स म्हणजे अंतर, ठीक आहे. डेफिनेशन पहा, इट इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ॲन ऑब्जेक्ट इन मोशन व्हाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनादर. पहा, हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. इथून इथपर्यंत जायला जे म्हणेल किंवा जे काही अंतर आपण कापू त्यालाच आपण डिस्टन्स असं म्हणू. ओके. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे, काही कार वगैरे घेऊ आपण, ठीक आहे. मग कार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली, त्याला काय म्हणू की तिनं तेवढं डिस्टन्स कापलं, ठीक आहे, किंवा तेवढं अंतर कापलं. ओके. एक्झाम्पल पहा, अ मॅन वॉक्स 2 किलोमीटर. एक माणूस आहे, तो 2 किलोमीटर चालत गेला. हे काय झालं, त्यानं 2 किलोमीटर अंतर कापलं. नंतर पहा, अ कार ट्रॅव्हल्ड 100 किलोमीटर. एक कार 100 किलोमीटर तिनं काय केला, प्रवास केला, तेवढं अंतर कापलं. मग हे काय असेल, डिस्टन्स. खूप जणांना माहीत असेल, बेसिक असा कन्सेप्ट आहे. ओके. तर मग पुढे, इट इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी मी पुढे देतो. सध्या पहा, इट हॅज ओनली मॅग्निट्यूड अँड नो डायरेक्शन. आता पहा, अ मॅन वॉक्स 2 किलोमीटर. तो 2 किलोमीटर चालला, पण कोणत्या दिशेला चालला दिलेलं होतं का? डायरेक्शन होती का? तर डिस्टन्समध्ये डायरेक्शन नसते, तो कोणत्याही दिशेला जाऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर पहा, अ कार ट्रॅव्हल्ड 100 किलोमीटर. यात सुद्धा तुम्हाला डायरेक्शन दिलेलं नाही की ईस्ट आहे, वेस्ट आहे, ठीक आहे. जर नसेल तर ती क्वांटिटी कोणती असेल, मग स्केलर. यात फक्त मॅग्निट्यूड दिलेली आहे. नंतर पहा, त्याचं SI युनिट मीटर आहे, ज्याला आपण M असं सुद्धा लिहितो. हे खूप वेळा एक्झाममध्ये विचारलं जाते की SI युनिट ऑफ डिस्टन्स, ठीक आहे, ती सांगा. किंवा ही एक स्केलर आहे की वेक्टर क्वांटिटी आहे, हे चूक किंवा बरोबरमध्ये सुद्धा येते, ठीक आहे. हे लिहून घ्या. नंतर आपण पुढचा एक कन्सेप्ट पाहू. तर पुढे बघा,
सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे ज्याचं नाव आहे डिस्प्लेसमेंट. खूप जणांना शेवटपर्यंत हे समजतच नाही आणि हे तुमचे जे सर्व टॉपिक आहेत ते तुम्हाला 12वीपर्यंत कामाचे आहेत. हेच सर्व टॉपिक तुम्हाला फिजिक्समध्ये सुद्धा दिसतील, त्यामुळे व्यवस्थित याच्यावर हुक मिळवा. ठीक आहे. त्यानंतर पहा डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मग विस्थापन. डेफिनेशन पाहू. इट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. तर कमीत कमी अंतर स्टार्टिंग आणि फिनिशिंग या पॉईंटमधलं. एक्झाम्पल पहा, हे एक मुन्नाचं घर आहे, हे अजयचं घर आहे आणि हे रितूचं घर आहे. ठीक आहे. तर मुन्नाला अजयच्या घरी गेला पहिले, हा नंतर रितूच्या घरी गेला. ठीक आहे. हे काही अंतर होतं 5 किलोमीटर, हे अंतर होतं 7 किलोमीटर. मग किती झालं ते अंतर टोटल? 5 आणि 7 12 किलोमीटर टोटल गेलं ते. ठीक आहे. पण तेच मुन्नाला जर डायरेक्ट रितूच्याच घरी जायचं होतं तर हे जर अंतर आहे समजा 4 किलोमीटर, तर डिस्प्लेसमेंट किती झाली त्याची? ओन्ली 4 किलोमीटर. तर ते काय झालं, त्याचं शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड एंडिंग पॉईंट. ठीक आहे. आय होप तुम्हाला ते समजलं असेल. नंतर पुढे पहा, एक्झाममध्ये येणारं काय आहे, तर इट इज अ स्केलर ऑर वेक्टर क्वांटिटी. तर ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. मग वेक्टर म्हणजे काय, तर त्यात मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघीही दिलेल्या आहेत. डिस्टन्समध्ये डायरेक्शन होती का? नाही, त्यामुळे ती होती स्केलर क्वांटिटी. ओके. तर इट इज अ वेक्टर क्वांटिटी, इट हॅज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. ठीक आहे. SI युनिट आहे याचं मीटर m आणि डिस्प्लेसमेंट कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर 0. त्यानंतर एक्झाम्पलमध्ये पहा काय दिलेलं आहे की राज वॉक्स 10 किलोमीटर इन ईस्ट. आता या डायरेक्शनही दिली, तुमची मॅग्निट्यूडसुद्धा दिलेली आहे. मग जेव्हा दोन्ही गोष्टी असतील की या डायरेक्शनला इतके किलोमीटर चालला तर ती वेक्टर क्वांटिटी असं आहे समजून घ्यायचं. जर त्यात फक्त तुम्हाला मॅग्निट्यूड दिलेली आहे तर काय समजायचं, ते स्केलर क्वांटिटी आहे असं समजायचं. तर यावरच क्वेश्चन येतात रिकाम्या जागा किंवा चूक किंवा बरोबर, की स्केलर क्वांटिटी आहे की वेक्टर क्वांटिटी आहे हे ओळखा. ओके. व्यवस्थित लिहून घ्या तुमच्या वहीत. तर पुढे एक बेसिक कन्सेप्ट घेतला आहे आपण, स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी. यात शेवटपर्यंत काही जणांना प्रॉब्लेम राहतोच, पण हा प्रॉब्लेम आज सोडून घ्या. स्केलर क्वांटिटी म्हणजे कोणत्या, तर दिस आर दोज क्वांटिटीज विच हॅज ओनली मॅग्निट्यूड बट नो डायरेक्शन. फक्त मॅग्निट्यूड आहे पण कोणतीही दिशा, डायरेक्शन दिलेलं नाही, की ईस्टला आहे, वेस्टला आहे, असं काहीच नाही. एक्झाम्पल कोणते आहेत, मग डिस्टन्स आहे, मास आहे. ओके. त्यानंतर वेक्टर क्वांटिटीज आहेत. तर क्वांटिटी विच हॅज बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर कॉल्ड वेक्टर क्वांटिटीज. मग यात मॅग्निट्यूडही असेल आणि डायरेक्शनसुद्धा असेल, जसं की आपण मगाच बघितलं. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट होती ती 10 किलोमीटर, ईस्टला काहीतरी ऑब्जेक्ट मूव्ह झाला होता. मग यात वेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंट ह्याची उदाहरणं आहेत. याच्यावर डिटेलमध्ये आता आपण पुढे पाहू. ओके. हे लिहून घ्या. तर पुढे बघा, स्पीड आहे. कोणत्या कोणत्या गोष्टींना स्पीड राहतो, ट्रेनला स्पीड राहतो. ओके. कारला स्पीड राहतो, बाईकला राहतो, प्लेनला राहतो. तर स्पीड म्हणजे काय, मग इट इज डिफाईन ॲज द डिस्टन्स कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम. तर ऑब्जेक्टने किती वेळेत किती अंतर कापलं त्याला म्हणतो आपण स्पीड. मग याचा फॉर्म्युला काय बनेल, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. किती अंतर किती वेळेत कापलं. ओके. तर SI युनिट काय राहील याचं, मीटर पर सेकंड, की किती सेकंदात किती मीटर गेला. CGS युनिट किती राहील, तर सेंटीमीटर पर सेकंड, एका सेकंदात किती सेंटीमीटर गेला. ओके. तर ही एक स्केलर क्वांटिटी आहे. तर मगाच मी तुम्हाला सांगितलं की स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय. मग स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, तर याला मॅग्निट्यूड असेल आणि डायरेक्शन नसेल. स्पीड आहे पण कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे तो असं म्हणतो का आपण काही, तर नाही. ठीक आहे. तर डायरेक्शन नसेल याला पण मॅग्निट्यूड आहे, त्यामुळे आहे ही स्केलर क्वांटिटी. रिकामी जागा किंवा फिल द ब्लँक्स येतात. ओके. आणि याचे युनिटसुद्धा विचारले जातात. क्वेश्चन कसा येईल की डिफाईन स्पीड, स्टेट इट्स फॉर्म्युला. ओके. तर व्यवस्थित लिहा, हे तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा, बनवून ठेवा. ओके. नेक्स्ट पाहू आपण युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म स्पीड. तर बघा, स्पीडचे 2 टाईप्स आहेत, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म स्पीड. हे अगोदरच लिहिलेलं आहे कारण तुमचा वेळ वाचला पाहिजे म्हणून. हे जर आपण लिहत घेतलो तर डबल वेळ आपल्याला या व्हिडिओला लागेल. त्यामुळे हे सुद्धा एक प्रोसेस चांगली आहे, ती सुद्धा मी करून बघितली, पण वेळ जास्त लागतो. 30-30, 40-40 मिनिटाचे व्हिडिओ बनतात. पण हे कसं आहे, डायरेक्ट नोट्सच्या फॉर्ममध्ये तुम्हाला आहे आणि आपण समजूनसुद्धा सांगतो. ओके. तर बघा काय दिलेलं आहे, तर युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म स्पीड. ओके. मग युनिफॉर्म म्हणजे काय, तर एकसारखा,
ठीक आहे. मग एकसारखा स्पीड, डेफिनेशन पाहून घेऊ. व्हेन ऑब्जेक्ट कवर इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. मग आता एखादी वस्तू आहे, ठीक आहे, मग ती समान वेळेत समान अंतर तिनं कापलं, जसं की 5 तासात 5 किलोमीटरच कापलं, किंवा 1 तासात 1 किलोमीटरच कापलं, 2 तासात परत 2 किलोमीटर कापलं. ठीक आहे. पहा इकडे एकदा, पहा हे समजा डिस्टन्स आहे 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 4 किलोमीटर, आणि वेळ आहे 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट. एखादी कार आहे खूपच फास्ट आहे, तर एका मिनिटात तिने 1 किलोमीटर अंतर कापलं. ओके. त्यानंतर दुसऱ्या मिनिटाला तिने 2 किलोमीटर म्हणजे परत 1 किलोमीटर म्हणजे समान अंतर कापत आहे. ठीक आहे. तिसऱ्या मिनिटाला सुद्धा 3 म्हणजेच परत 1 किलोमीटर अंतर कापलं, म्हणजे एका मिनिटाला 1-1 किलोमीटरने ती पुढे जात आहे. त्याला आपण काय म्हणू, तर युनिफॉर्म स्पीड. याचे एक्झाम्पल कोणते देऊ शकता, तर आपल्या घरातला मूव्हिंग फॅन आहे, तो जेव्हा फास्ट स्पीडला असतो तेव्हा इक्वल डिस्टन्स, इक्वल वेळेत तो कव्हर करत असतो. ओके. त्यानंतर तुमची घड्याळ आहे, टिकिंग क्लॉक, कधी ती जास्त कमी होते का, तर नाही, तिचा स्पीड समान आहे, एकसारखा. त्याला आपण काय म्हणू, युनिफॉर्म स्पीड. मग आता याच्या अपोजिट येईल नॉन युनिफॉर्म स्पीड. ठीक आहे. कसं, व्हेन ऑब्जेक्ट कव्हर अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. मग आता वेळ तर व्यवस्थित तोच आहे, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट, पण कधी 1 किलोमीटर आहे, कधी 4 किलोमीटर आहे, कधी 2 किलोमीटर आहे, कधी 1 किलोमीटर आहे, असं वर खाली होऊन राहिला तो. ठीक आहे. कधी जास्त डिस्टन्स कव्हर होऊन राहिलं, कधी कमी होऊन राहिलं. ठीक आहे. मग आता तुम्ही कार चालवत आहे, तुम्ही स्पीड वाढवला, लगेच अंतर कापलं गेलं, तुम्ही स्पीड कमी केला, कमी अंतर कापलं गेलं, ते काय असेल, नॉन युनिफॉर्म स्पीड. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय राहील, मग ॲव्हरेज स्पीड जर घ्यायचा राहिला तर टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. ओके. तोच आहे स्पीडचा जसा फॉर्म्युला होता, डिस्टन्स अपॉन टाईम, तसा आहे टोटल डिस्टन्स आणि टोटल टाईम आलं. तर इथपर्यंत आज आपण बघू आणि इथं आज थांबू. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित समजला तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. ठीक आहे. आणि कमेंटमध्ये सांगा की काय समजलं, काय समजलं नाही. ठीक आहे. हा आपला फर्स्ट व्हिडिओ होता, यानंतर आपण बाकीसुद्धा व्हिडिओ टाकत राहू, पण तुमचा अभिप्राय, फीडबॅक देणं आणि मला मिळणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर लगेच आपण भेटू नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि याचे व्यवस्थित नोट्स करा. हे परीक्षेत येते आणि 12वीपर्यंत कामाचं आहे, त्यामुळे आता केलं नंतर काही कामाचं नाही असं नाही, कन्सेप्ट डोक्यात ठेवा. ओके. ठीक आहे. तर मग सी यू सून.